नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या भागाची सुरुवात होते एका हलक्या फुलक्या पण भावनिक प्रसंगाने. साई आणि अक्षय यांच्यात मस्करी सुरू असते. साई अक्षयला चेष्टेत सांगतो की आता घास भरव आणि विषय संपव. तेवढ्यात रमा मध्येच थांबवते आणि म्हणते की आधी प्रेमकथा पूर्ण होऊ द्या, मगच पुढचं काही. अक्षय मात्र तिथे खूप वेगळ्या पद्धतीने आपलं मत मांडतो. तो सांगतो की भूतकाळात कोण कुणाला कधी प्रपोज केलं यापेक्षा त्याला भविष्य जास्त महत्त्वाचं वाटतं. त्याच्या मते खरी प्रेमकथा ही म्हातारपणीची असते, जिथे दोन माणसं एकमेकांची काळजी घेतात, आजारपणात साथ देतात, विसरभोळेपणातही एकमेकांसाठी उभे राहतात. तो पुढे सांगतो की त्याला ऐश्वर्य नाही, महागड्या गाड्या किंवा भेटवस्तू नाही, पण आयुष्यभराची साथ नक्कीच द्यायची आहे. छोटंसं घर, समोर निसर्ग आणि शांत आयुष्य, हेच त्याचं स्वप्न आहे. हे सगळं तो बोलत असताना स्पष्टपणे जाणवतं की त्याच्या मनात रमा आहे. जरी शेवटी तो स्वराकडे पाहून आपली भावना व्यक्त करतो, तरीसुद्धा स्वरा मात्र केवळ नजरेतूनच होकार देते. यानंतर घरात आल्यावर अक्षय पुन्हा त्या सगळ्या बोलण्याचा विचार करत बसलेला असतो. स्वरा त्याचा मूड ओळखते आणि सहजपणे त्याला एक गुलाब देते. तो छोटा क्षण दोघांमध्ये वेगळाच भावनिक बंध दाखवतो. स्वरा अक्षयचं कौतुक करते आणि स्पष्ट सांगते की त्याच्या बोलण्यातून त्याचं रमावरचं प्रेम अजूनही किती खोल आहे हे तिला जाणवलं. पण ती हे सांगते की रमा काहीतरी अडथळा आहे, काही जबाबदारी आहे, त्यामुळे ती अक्षयपासून दूर राहते आणि जोपर्यंत तो अडथळा समजत नाही तोपर्यंत गोष्टी बदलणार नाहीत. दुसरीकडे रमा स्वतःशी संघर्ष करताना दिसते. अक्षयचं प्रेम तिला जाणवतं, पण तरीही ती ठरवते की आता नवीन आयुष्य सुरू करायचं आहे आणि जुन्या भावना संपवायलाच हव्यात. तिचं अंतर्मन तिलाच प्रश्न विचारतं आणि शेवटी ती गोड शेवटाचा निर्णय घेते. यानंतर संक्रांतीचा क्षण, तिळगुळ आणि पत्रिकेचा विषय येतो. संध्यादेवी देवापुढे पहिली पत्रिका ठेवायची तयारी करत असते. इथे रमा ठामपणे सांगते की ती पहिला तिळगुळ मुलीला म्हणजेच आरोहीला देणार आहे. या मुद्द्यावर थोडा वाद होतो, पण अण्णासाहेब रमाची बाजू घेतात आणि तिच्या निर्णयाला पाठिंबा देतात. दरम्यान अक्षयच्या घरी वेगळाच प्लॅन तयार होत असतो. शशिकांत यांना वाटतं की आजच रमाला सत्य सांगायला भाग पाडायची संधी आहे. ते एक ठोस योजना आखतात, जी सगळ्यांना आवडते. पण तारा हे सगळं ऐकते आणि त्यामुळे पुढे काहीतरी मोठा ट्विस्ट येणार याची चाहूल लागते. रमा आणि तिचं कुटुंब तिळगुळ देण्यासाठी अक्षयच्या घरी येतात. खेळ सुरू होतो. डोळ्यांवर पट्टी बांधून जोडीदार ओळखायचा. साई चुकतो, पण अक्षय मात्र अगदी अचूकपणे स्वराला ओळखतो. विशेष म्हणजे तिळगुळात एक अंगठी असते, जी सगळ्यांना चकित करते. रमा स्वतः तिळगुळ अक्षयला देते आणि साईचा हात धरून तिथून निघून जाते. स्वरा मात्र अस्वस्थ होते आणि म्हणते की लग्न झाल्याशिवाय रमा काही शांत बसणार नाही. त्यावर अक्षय थेट लग्नाचाच विषय काढतो आणि इथे आजचा भाग थांबतो. पुढच्या भागात काय घडणार? रमाचं सत्य समोर येणार का? शशिकांत मुकादमांचा प्लॅन यशस्वी होणार आहे का? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा मित्रांनो. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन आपल्या रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.